अनुष्काला लहानपणापासूनच इतिहास वाचण्याचा आणि त्याच्याशी निगडीत गोष्टी पाहण्याचा छंद होता. आता ती 24 वर्षांची झाली होती. तिच्या वाढदिवसाला तिला खूप भेटवस्तू मिळाल्या. त्यातली एक भेट तिला खूपच आवडली. ती तिला रितेशने दिली होती. तिने ते उघडून बघितलं तर त्यात एक छोटीशी मूर्ती होती, 7 इंचांची. ती मूर्ती खूप जुनी आणि दिसायला काळी आणि त्याचे छोटे छोटे लाल रंगाचे डोळे होते. आपण त्याला जवळून पाहिलं तर ती मूर्ती खूपच विचित्र दिसते. अनुष्काला ते गिफ्ट खूप आवडलं. अरे वा, ही तर खूपच अँटिक पीस आहे. माझ्या सगळ्या वस्तूंमध्ये हे सगळ्यात मस्त गिफ्ट आहे, असं म्हणून अनुष्का त्या मूर्तीची पप्पी घेते. असं तिने करताच त्या मूर्तीचे छोटे छोटे डोळे चमकायला लागतात आणि त्यातून हळूच हसण्याचा आवाज येतो. अनुष्का त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि त्या मूर्तीला पलंगाच्या बाजूला असलेल्या टेबलवर ठेवून देते. सकाळी उठून अनुष्का परत त्या मूर्तीची पप्पी घेते आणि मग वॉशरूमला जाते. सकाळच्या वेळेत अनुष्का नाश्ता करत असते. ती डायनिंग टेबलवर बसलेली असते. तिच्याबरोबर रेणुका बसलेली असते, जी तिच्याबरोबर तिच्या फ्लॅटमध्ये राहत असते. त्यांची नोकर मालती तिथेच उभी असते. मालती, तू जेव्हा माझ्या रूमची सफाई करायला जाशील तेव्हा टेबलावर ठेवलेली मूर्ती ती छान धुवून स्वच्छ करून ठेव. तीच मूर्ती जी त्या मूर्ख रितेशने दिली आहे. हो हो, तीच मूर्ती. ती खूप महाग आहे. अनुष्का आणि रेणुका नाश्ता केल्यानंतर आपापल्या ऑफिसला निघून जातात. मालती अनुष्काच्या खोलीत जाऊन सफाई करायला लागते. मालती जेव्हा त्या मूर्तीला उचलते तेव्हा त्या मूर्तीच्या डोळ्यांची आग होते. तिला घेऊन ती वॉशरूम मध्ये जाते. अनुष्का आपल्या केबिन मध्ये बसून ऑफिस मध्ये काम करत असते. मालती एक फडकं घेऊन त्या मूर्तीवर जोरात मारायला लागते. ऑफिस मध्ये बसलेल्या अनुष्काच्या चेहऱ्यावर त्याचा परिणाम होतो. जेवढ्या वेळेला मालती त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर फडकं मारते तेव्हा अनुष्काला असं वाटतं की तिला कोणीतरी थप्पड मारतंय. तिचे गाल लाल व्हायला लागतात आणि माराच्या त्रासाने तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. हे माझ्या बरोबर असं काय होतंय? मला कोणी दिसत का नाहीये? मालती मूर्तीची सफाई करून परत खोलीमध्ये ठेवून देते. संध्याकाळी ती जेव्हा परत घरी येते तेव्हा रेणुकाला ती सगळं काही सांगते. ते ऐकून रेणुकाला काहीही कळत नाही. अगं बाई, माझ्या काहीही लक्षात येत नाहीये की तू काय म्हणायचंय तुला. तू एकटी होतीस आणि तुला कोणीतरी थप्पड मारत होतं. हो, पण कोणीही दिसत नव्हतं. हे जर कोणाला सांगितलं ना तर ते आपल्याला वेडेच समजतील. पुढच्या वेळेला असं काही घडलं ना तर तू सरळ मला फोन कर, ओके? आपल्या कुठल्या तरी पॅरानॉर्मल एक्सपर्टला भेटावं लागेल. रविवारी दोघींनाही सुट्टी असते. दोघीही आपापल्या खोलीत बसून गप्पा मारत असतात. यार अनुष्का, ही मूर्ती किती विचित्र आहे, तरी तुला ही भेटवस्तू सगळ्यात जास्त कसं काय आवडलं? ही एक अँटिक आहे, तुला नाही कळणार. अनुष्का मालतीला हाक मारते. मालती खोलीत येते आणि अनुष्का तिला म्हणते, मालती, या मूर्तीला चांगलं धुवून जितकं स्वच्छ करता येईल तेवढं कर. हे ऐकून मालती अनुष्काच्या हातून मूर्ती घेऊन जाते आणि तिला धुवायला वॉशरूम कडे नेते. मालती, जरा मला आधी एक ग्लास पाणी देऊन जा. मालती मूर्ती घेऊन स्वयंपाकघरात जाते. ती फ्रीज उघडते. तेवढ्यात रेणुका तिला परत हाक मारते. घाईघाईत मालती त्या मूर्तीला फ्रीज मध्ये ठेवून बाटली काढून रेणुकाला पाणी द्यायला जाते. तिला पाणी देऊन जेव्हा ती स्वयंपाकघरात परत जाते तेव्हा तिच्या मोबाईलवर तिच्या घरून तिच्या नवऱ्याचा फोन येतो. मालती त्याच्याशी फोनवर बोलायला लागते आणि इकडे मूर्ती फ्रीज मध्ये थंड व्हायला लागते. अचानक खोलीत बसलेल्या अनुष्काला थंडी वाजायला लागते. ती थरथर कापायला लागते. हे बघून रेणुका घाबरते. तू ठीक आहेस ना? तू इतकी थरथरते काय आहेस? माहित नाही, अचानक खूप थंडी वाजते.
रेणुका तिला हात लावते तर अनुष्काचं शरीर खूप गार पडलेलं असतं. ती तिला झोपून तिच्या अंगावर पांघरून घालते, पण अनुष्काला अजूनच थंडी वाजायला लागते. थोड्याच वेळात तिचं शरीर निळं पडायला लागतं आणि डोळे मिटायला लागतात. हे बघून रेणुका खूप घाबरते आणि डॉक्टरांना फोन करते. रेणुका मालतीला हाक मारायला लागते तेव्हा मालतीच्या लक्षात येतं की मूर्तीसाठी हाक मारली आहे. ती फोन ठेवून पटकन स्वयंपाकघरात जाते आणि फ्रीज मधून मूर्ती बाहेर काढून खोलीत परत जाते. तिथे अनुष्काला थंडी वाजते हे पाहून तीही घाबरते. डॉक्टरांना यायला 1 तास लागतो. तोपर्यंत मूर्ती नॉर्मल होते, पण अनुष्काला खूप ताप भरलेला असतो. त्यासाठी डॉक्टर तिला औषध देऊन निघून जातात. अनुष्का, तू आराम कर, आपल्याला मदत करेल अशी एक बाई मला माहितीये, मी तिला इथेच घेऊन येते, असं म्हणून रेणुका तिथून निघून जाते आणि संध्याकाळी ती एका बाई बरोबर परत येते. ती बाई अनुष्काच्या जवळ बसते. हॅलो अनुष्का, माझं नाव देविका आहे. रेणुकाने मला सगळं सांगितलंय. आता मी जे विचारेन त्याचं उत्तर दे. अनुष्का झोपल्या झोपल्याच हो म्हणते. हे सगळं तुझ्या बाबतीत कधीपासून घडतंय? मला वाटतं माझ्या वाढदिवसानंतर सगळं सुरू झालंय. अचानक देविकाचं लक्ष टेबलवर ठेवलेल्या मूर्तीकडे जातं आणि ती आश्चर्याने विचारते, ही मूर्ती? असं म्हणून ती मूर्ती उचलते. ही मूर्ती तुझ्याकडे कुठून आली? ही मूर्ती मला माझ्या वाढदिवसाला मित्राने दिली होती. तुझ्या बाबतीत जे काही घडतंय ते सगळं याच मूर्तीमुळे घडतंय. अनुष्का आणि रेणुका दोघीही ऐकून चमकतात आणि तिला मूर्तीबद्दल विचारू लागतात. ह्या मूर्तीची खूप जुनी कथा आहे. थोडक्यात ही मूर्ती शापित आहे. जर कोणाला ही मूर्ती वाढदिवसाच्या दिवशी भेट म्हणून मिळाली तर त्याचा हिच्याशी संबंध जोडला जातो आणि मग जे ह्या मूर्ती बरोबर घडतं ते सगळं त्याच्याबरोबरही घडतं. अनुष्का रेणुकाकडे बघते आणि विचारते, मी समजले नाही. देविका मूर्तीच्या डोक्यावर एक बोट ठेवून दाबायला लागते तर अनुष्काच्या डोक्यात दुखायला लागतं. हे बघून अनुष्का आणि रेणुका दोघीही घाबरतात. देविका मूर्तीवरून हात बाजूला करते. रितेशने माझ्याबरोबर असं का केलं? आता माझी यातून कशी सुटका होईल? तुला आठवत नाहीये का, त्याने तुला एकदा मागणी घातली होती तेव्हा तू त्याला नकारलं होतंस. बहुतेक त्याचाच बदला तो घेतोय. मी त्याला माझा मित्र मानते. माझ्या मनात असं वेगळं काही नाहीये तर मी त्याला होकार कसा देऊ? आता तू तेच सांग जे मी तुला सांगते. आणि ती तिला काही गोष्टी समजावते. दुसऱ्या दिवशीपासूनच अनुष्का रितेशला भेटणं आणि त्याच्याशी बोलणं सुरू करते, पण त्याला ती सांगत नाही की तिला त्याच्या भेटवस्तूबद्दल सगळं माहितीये. 2 महिने असंच सुरू राहतं. मग रितेशचा वाढदिवस येतो. अनुष्का त्याला एक भेट देते. रितेश खूप खुश होतो आणि म्हणतो की तिची भेटवस्तू तो सगळ्यात शेवटी उघडेल. रात्री त्याच्या खोलीत उशिरा तो ते उघडून बघतो तेव्हा त्यात तीच मूर्ती असते. तो खूप घाबरतो आणि मूर्ती त्याच्या हातून खाली पडते. मूर्ती डोक्यावर पडते, त्यामुळे रितेशलाही डोक्याला जखम होते. आता रितेशची जादू त्याच्यावरच उलटलेली असते आणि अनुष्काला तिच्या भूतावळ्या वाढदिवसाच्या गिफ्ट पासून सुटका मिळते.